तुम्हाला जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन यामधला फरक माहिती आहे का? तर बघा, ब्रँडेड मेडिसिन जे आहे तर ते काही कंपन्या असतात, तर त्या काय करतात, एखादा ड्रग किंवा मेडिसिन रिसर्च करतात. स्वतः रिसर्च करून त्याच्यावरती त्यांनी पेटंट मिळवून घेतलेला असतो. म्हणजेच एखादा ड्रग रिसर्च करणे आणि त्या ड्रगला स्वतःचा ब्रँड बनवणे आणि स्वतः विक्री करणे याचा अधिकार ते मिळवून घेतात. फॉर एक्झाम्पल, पॅरासिटामॉल ही एक केमिकल नाव आहे. तर त्याला डोलो, क्रोसिन असे वेगवेगळे ब्रँड नेम देऊन तो ड्रग विकण्याचा अधिकार ह्या कंपन्या घेतात. यालाच ब्रँडेड मेडिसिन असे म्हणतात. तर जेनेरिक मेडिसिनमध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्या लॉयल्टी पे करतात आणि काही पॅरासिटामॉलसारख्या अशा म्हणजे केमिकल नावावरूनच त्यांना त्यांना हा ड्रग विकण्याचा अधिकार मिळतो. तर यालाच जेनेरिक मेडिसिन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, केमिकल नाव म्हणजेच पॅरासिटामॉल. तर हाच आहे जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिनमधला फरक.